श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत या संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. गुरुपुष्यामृत योग हा कधी तयार होतो? गुरुपुष्यामृत योग हा पुष्य नक्षत्र ज्या गुरुवारी येतं त्या गुरुवारी हा गुरुपुष्यामृत योग आहे हा तयार होतो. गुरुपुष्य अमृत योग हा या योगा दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा ह्या करायच्या असतात. तर गुरुपुष्य अमृत योग हा उद्या म्हणजेच 22 फेब्रुवारी 2024 या दिवशी आलेला आहे. या दिवशी सकाळपासून ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत हा गुरुपुष्यामृत योग आहे. या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्या संदर्भात आपण आता माहिती पाहूया. गुरुग्रह खूप महत्त्वाचा असतो आपल्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये गुरुचे पाठबळ हे प्रबळ असावे लागते. जर गुरुचे जे पाठबळ आहे ते जर प्रबळ असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारच्या अडचणी किंवा प्रॉब्लेम येत नाहीत आणि जरी आल्या तरी त्या अडचणी कमी होतात आणि त्याचा जो त्रास आहे तो कमी नक्कीच होतो आणि त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आपल्या घरामध्ये धनधान्या संदर्भात धनसंपत्ती, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, पैसा येतो पण टिकत नाही, काही कारणास्तव हा पैसा आपल्या घरातून जातो, तर याचा अर्थ काय होतो की लक्ष्मी माता आहे ही आपल्या घरामध्ये स्थिर नाही येते पण ती स्थिर राहत नाही आणि ही स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं असतात. लक्ष्मी मातेची सेवाही करायची असते. लक्ष्मी मातेची सेवा जिथे केली जाते तिथे लक्ष्मी माता कायमस्वरूपी वास करते. म्हणून हा खूप छान असा सुंदर योग आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. या योगावरती आपल्याला लक्ष्मी मातेची सेवाही करायची आहे आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकवायचे आहे. गुरुपुष्यामृत योग हा पाठीमागच्या महिन्यातही आलेला होता, तसाच आत्ता ह्या फेब्रुवारी महिन्यातही आलेला आहे. पण हा योग नंतर 3 महिने तरी कमीत कमी हा योग नाही, डायरेक्ट जून महिन्यामध्ये हा योग येत आहे. म्हणून आत्ता आपल्याला हा जो आत्ताचा 22 फेब्रुवारी 2024चा जो गुरुपुष्यामृत योग आलेला आहे या योगावरती आपल्याला सेवा करायच्या आहेत लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी. या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो? या दिवशी आपण आपलं घरातील सकाळी आपली जी कामं आहेत ती पटकन उरकून घ्यायची आहेत आणि सकाळी आपला जो उंबरा आहे हे आपल्या ह्या उंबऱ्याला हळदीचे लेपन द्यायचं आहे. हळदीचे लेपन दिल्यानंतर यावरती आपल्याला एक छानपैकी असं सुंदर स्वस्तिक मधोमध काढायचं आहे आणि आपल्या घराचा दरवाजा आहे तोही स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिकच्या दोन्ही साईडला 2-2 शुभ आणि लाभच्या अशा 2 रेषा आहेत त्या ओढायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या जे देवघर आहे त्या देवघराच्या आपलं जे देवघर आहे त्याच्या आतील बाजू, जी पाठीमागची बाजू आहे देवघराची, तिथंही आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि यानंतर आपल्याला आपला जो किचन कट्टा आहे तिथे किचन कट्ट्याची जी भिंत आहे तिथे एक आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या गॅसची म्हणजे आपली जी सिगडी आहे त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि आपली जी तिजोरी आहे, सगळ्यांच्याकडेच तिजोरी असतं असं नाही, आपण आपलं जे कपाट आहे ते कपाटातील एक जो कप्पा आहे त्याला आपण तिजोरी म्हणून वापरतो, तर त्यामध्येही आपल्याला ते स्वच्छ पुसून करून घ्यायचं आहे आणि तिथेही आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि पूजा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी स्वस्तिक आहेत ही काढायची आहेत आणि त्याची पूजाही करून घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये पैशाची सतत अडचण भासत असेल, आपल्याला धन आहे ते कमी प्रमाणात मिळत असेल किंवा जरी येत असेल तर ते टिकत नाही, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती व्हावी आपल्या घरामध्ये,
यासाठी आपल्याला प्रभावी अशी सेवा ही करायची आहे. ती कोणती करायची आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे 12 वातींची 24 दिवसाची सेवा आहे ही आपल्याला करायची आहे. ही खूप लक्ष्मीमातेला प्रभावी करून घेण्याची, प्रसन्न करून घेण्याची खूप अशी प्रभावीशाली सेवा आहे. ही सेवा नक्कीच तुम्ही करून बघा. तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही. ही सेवा करा म्हणजे खरंच तुम्हाला जाणवेल की खरंच याचा फरक जाणवतो. खूप प्रभावीशाली सेवा आहे. त्याचबरोबर आपण ही दुसरेही कोणती कारणं आहेत की प्रमोशन आपल्याला जर हवं असेल आपल्या कामामध्ये, नोकरीमध्ये, तरीही ही आपण सेवा करू शकतो. एखाद्याला नोकरी लागत नसेल, नोकरी लागावी यासाठी आपण ही सेवा करू शकतो. किंवा आपण जे कष्ट करतो आणि त्या आपल्याला कष्टाला फळच मिळत नाही, त्या कष्टाला फळ मिळण्यासाठी आपण ही सेवा करू शकतो. तुमची कोणती इच्छा असू द्या, ती आपण आपल्या मनामध्ये धरून ही जी 12 वातींची 24 दिवसांची सेवा आहे ही आपल्याला करायची आहे. तर आपण ही जी सेवा आहे ती आपण कधी करू शकतो आता आणि ती कशी करायची या संदर्भात माहिती पाहूया. या सेवेची सुरुवात आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरतीच करायची असते. इतर वेळेस ही सेवेला सुरुवात करायची नसते. आता आपण 22 जानेवारी या दिवशी गुरुपुष्यामृत योगावरती या सेवेला सुरुवात करू शकतो. आता जर नाही केली तर आपण डायरेक्ट जून महिन्यामध्ये जो येणार आहे गुरुपुष्यामृत योग त्याच वेळेस ही सेवा करू शकता. त्यासाठी आपण ज्यांना ही सेवा करायची आहे त्यांनी आवर्जून उद्यापासून ही सेवा करण्यास सुरुवात करावी. 12 वातींची 24 दिवसांची सेवा आहे. तर ती कशी करायची त्या संदर्भात मी आता माहिती सांगते. यासाठी आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे. हो, शुद्ध गाईचं तूपच गरजेचं आहे. जर नाही तुम्हाला काही करून मिळालं तर तुम्ही म्हशीचं आहे ते वापरू शकता. पण शक्यतो करून गाईचं तूप वापरण्याचाच प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला फुलवाती लागणार आहेत. निरंजन एक मोठं असं पसरट जेणेकरून त्याच्यात 12 फुलवाती बसाव्यात असं आपल्याला जे निरंजन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. ही सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील देवांची पूजा झाल्यानंतर आणि आपली बाकीची सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला ही जी पूजा आहे ती आपल्याला करायला बसायचं आहे. पण ही मात्र सेवा आहे ही आपल्याला एकाच वेळेत अशी निश्चित वेळ आहे ती आपल्याला 24 दिवसांसाठी ही सेवा करायची आहे. पण एक निश्चित वेळ ठरवूनच ही सेवा करायची आहे. एक निश्चित वेळ ठरवायची. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावरती मात्र ही जी सेवा आहे ही आपल्याला दुपारी 4:30च्या आत सेवा करायची आहे. सकाळपासून 4:30 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता तुमच्या इच्छेनुसार. पण आपल्याला ही सेवेसाठी शक्यतो करून सकाळचीच वेळ निवडायची आहे. कारण सकाळच्या वेळेवरती खूप छान आणि सुंदर असं वातावरणही असतं आणि सेवाही खूप मनापासून आपली छान अशी सुंदर सेवा होते. म्हणून सकाळची शक्यतो करून निवडण्याचा प्रयत्न करा आणि एकाच वेळेत करायची आहे ही सेवा. तर आपण ही सेवा कशी करायची की आपण प्रथम सेवा करण्यास सुरुवात करताना संकल्प करायचा आहे. आपली जी इच्छा आहे ती हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपली इच्छा आहे ती आपण लक्ष्मीमातेला बोलून दाखवायची आहे आणि ही आपण सेवा करण्यास सुरुवात करायची आहे. आपण या दिवशी प्रथम आपण एक फुलवात लावणार आहोत. पहिल्या दिवशी तुपात जी भिजवलेली आहे ही पहिल्या दिवशी एक लावायची आहे वात आणि आपण ही वात प्रज्वलित केल्यानंतरच आपल्याला सेवा ही करायची आहे. तर कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर आपल्याला प्रथम श्री स्वामी समर्थ यांचं एक माळ जप करायचे आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एकदा बोलायचं आहे. श्रीसूक्तम एकदा बोलायचं आहे आणि यानंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, कुबेर मंत्र 16 वेळा, नवार्णव मंत्र 16 वेळा आपल्याला बोलायचं आहे. अशीच सेवा आपल्याला कंटिन्यू 12 दिवस करायची आहे. पण रोज आज आपण पहिल्या दिवशी 1 वात लावली, दुसऱ्या दिवशी 2 वाती, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी 12. अशा पद्धतीने आपल्याला 12 दिवस अशा चढत्या क्रमाने एक रोज वात वाढवून अशी करायची आहे. त्यानंतर 13व्या दिवशी आपल्याला
काय करायचं आहे की 13व्या दिवशी आपल्याला 12च वाती घ्यायच्या आहेत. म्हणजे 12व्या दिवशी ही 12 वाती आणि 13व्या दिवशी ही 12च वाती. तर 14व्या दिवशी काय करायचं आहे, यातील एक वात कमी करायची म्हणजे 11 वाती. त्यानंतर 15व्या दिवशी 10 वाती असे एक वात कमी करत जायचं आणि 24व्या दिवशी बरोबर आपली एकच वात येईल आपल्याला. म्हणजे आधी चढत्या क्रमाने आणि नंतर उतरत्या क्रमाने असे आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि रोज हे आपल्याला वाचन जे आहे हे आपल्याला रोज करायचंच आहे. जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत त्या वाती प्रज्वलितच राहिलेल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणसाल की तुपात भिजवलेली वात एवढ्या वेळ कशी राहील प्रज्वलित? राहणार नाही. यासाठी आपल्याला त्यामध्ये सतत वरचीवर तूप घालत राहायचं आहे त्या दिव्यामध्ये. आता रोजची रोज आपण वात आपली सेवा ही करून झाली आणि वात ही पूर्णपणे जळून झाल्यानंतर त्याची शेवटी जी खाली आहे ती राख राहणार आहे. तर त्या राखेचं काय करायचं, ही जी राख आहे ती आपण एका डब्बीमध्ये साठवून ठेवायची. कम्प्लिटली 24 दिवस आपण साठवून ठेवायची. रोजची राख आहे ती काढून ठेवायची, नवीन वाती लावायच्या. रोजची राख आहे ती काढून ठेवायची आणि रोज नवीन वाती लावायच्या. अशा पद्धतीने आपण ही सेवा आहे ही करायची आहे. तर तुम्ही म्हणू शकता की मासिक धर्म आला तर काय करायचं. मासिक धर्म जर आला तर तुम्ही तुमच्या मुलीला, जावेला, सासूला, घरात कोणालाही ही सेवा करायला सांगू शकता. किंवा तुमच्या घरात दुसऱ्या कोणाला जरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही जेणेकरून लागत होऊ नये अशा उद्देशाने तुम्ही सकाळी लवकर उठूनच ही सेवा करायची आहे. समजा सुतक जर आलं तर ही सेवा तिथं स्टॉप करायची आहे. आणि नंतर आपण जेव्हा दुसऱ्यांदा गुरुपुष्यामृत योग येईल त्याच वेळेस ही सेवेला आपण सुरुवात करायची आहे. असं एकदा थांबवून नंतर आपण ही सेवा करू शकत नाही. हा नियम आहे, हा आपल्याला नियम पाळायचा आहे. अशा पद्धतीने आपण ही सेवा करायची आहे. नक्कीच ही सेवा तुम्ही करून पहा. तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारे अनुभव येईलच. तुमचे सगळेच नक्की प्रश्न सुटून जातील. जे पैशासंदर्भात असतील किंवा तुमच्या सर्व इच्छाही त्या पूर्ण होतील. ज्यांना ही सेवा करायची नाही तर ते दुसरी कोणती सेवा करू शकतात. तर आपण दुसरी सेवा महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणायचं आहे या दिवशी आपल्याला. त्याचबरोबर कुंकुमार्चन या दिवशी आवर्जून खरंच करा. आणि कुंकुमार्चन करताना लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. ह्या सेवा तुम्ही करा. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला विष्णूची सेवा केलेली खूप प्रिय असते, म्हणून या दिवशी आपल्याला विष्णूंची सेवा करायची आहे. विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला धनवृद्धी होण्यासाठी कमीत कमी श्रवण तरी करायचं आहे. आपल्याला वाचणं जरी शक्य नाही झालं तरी वाचन हे करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही फुलवातीची सेवा नसेल करायची तर ज्या फुलवाती लावून ज्या आपल्याला सेवा करायच्या आहेत, ज्या सांगितल्या त्या तुम्ही न फुलवाती लावताही अशा प्रकारे सेवा करू शकता. आणि उद्याचा खूप छान असा सुंदर योग आलेला आहे. तुम्ही ही खरंच सर्व काही सेवा करून पहा. तुम्हा सर्वांना ही सर्व सांगितलेली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.